परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील बाबर कॉलनी येथे सकाळी मुसळधार पावसासोबत शेख एजाज यांच्या घरावर वीज कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरच्या छतावर असलेल्या कबूतरच्या घरावर ही वीज कोसळली आहे। छतालाही भेदत भिंतींचे व छताचे मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान प्रभागातील रहिवासी असलेले जनसेवक बादल भैया व त्यांच्या टीमने घराकडे धाव घेत घरच्या नागरिकांची मदत केली व त्यांना धीर देत प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच या प्रभागांमध्ये 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये व परिसरात पाणी साचले आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अथक परिश्रमांना सामोरे जावे लागत आहे। या सर्व बाबींची माहिती मिळताच तहसीलदार यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला सदरील ठिकाणी पाठवित संबंधित वीज कोसळलेल्या घराची व परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी व पंचनामे केले आहे। जब ज़्यादा बारिश हो रही थी, हमारे घर वाले उधर कोने के रूम में सोया लेते और हम इधर थे, फिर बच्चे वो सब में 2 में थे और अचानक बिजली की आवाज़ आई और जो कड़कड़ा के गिरी तो इसमें हमारे कोने के घर में गिरने से पूरा घर ये हो गया, हल्का गिर गया। और उसके बाद में हमारे शोर भी ज़रा कान ये हो गए उनके, और उसमें खुद बारिश की वजह से कोई था भी नहीं, आवाज़ वो दे रही थी, हमारे शोर थोड़ा घबरा गए थे। और इसके लिए फिर हमने सब गली वालों को जमा करे पानी में और उन्होंने हमको बाहर निकाले हमारे शोर को, और इससे हमारा घर पूरा ये है। मैं घर में सो रहा था, सुबह में 7-7:15 बजे के टाइम में बिजली की आवाज़ आई कड़कड़ाहट से, तो एकदम मैं नींद में से उठा, मेरा ऐसा काना गिना ठक्कर एकदम आवाज़ मेरा ये हो गया। जब मैं देखा उठ के तो पूरी बिजली से छत गिर मेरा पूरा फट गया, सब घर का नुकसान हो गया और मुझे इतनी घबराहट में कोई कानों से सुने नहीं आ रहा। आज 15 सप्टेंबर सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत बाबर कॉलनी येथे मुसळधार पावसासह इजाच्या कडकड्यात एक वीज पडलेली आहे एजाज भाई यांच्या घरी, आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इकडल्या परिसराचं। पाणी इतकं जोरात होतं की पाणी सुद्धा घरामध्ये लोकांच्या घुसलेलं आहे, आणि हे छत पडून हे छत पूर्ण आरपार सुराख पडलेलं आहे आणि छताला पूर्ण चिरा पडल्याचं, भिंतीला चिरा पडल्याचं, जीवनहानी काय झालेली नाही, पण नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। बरोबर बाबर कॉलनी, मुलीम कॉलनी ह्या अनेक ठिकाणी घरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे। पाणी इतक्या जोरात होतं, मुसळधार पाऊस होता। सकाळी जे 7 ते 7:30 दरम्यान जे पाऊस पडलेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या भागातील अनेक कॉलनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।